सकाळी 6:30ला बेंगलोरमधून निघाल्यानंतर साधारणतः आतापर्यंत 200 किलोमीटर अंतर पार केलेले. तर आम्ही सर्वजण ब्रेकफास्टला थांबलेले या ठिकाणी. तर नैवेद्यम या ठिकाणी ब्रेकफास्ट करतोय. ब्रेकफास्ट चांगला आहे. तर तुम्ही कधी ट्रॅव्हल करत असेल तर बेंगलोरहून रिटर्न पुणेकडे येताना चित्रदुर्ग सिटी सोडून राईटला म्हणजे सोलापूर हायवेकडे निघाल्यानंतर तुम्हाला नैवेद्यम हॉटेल लागेल. तर ब्रेकफास्टसाठी चांगला आहे. आम्ही ब्रेकफास्ट केलेला आहे. आता आपण तुंगभद्रा नदीच्या काठावर बसलेल्या विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी येथे आहोत. हम्पी हे कर्नाटक राज्यातील वर्ल्ड युनेस्को हेरिटेज प्लेस आहे. हम्पी हे पुण्यापासून 565 किलोमीटर तर बँगलोरपासून फक्त 343 किलोमीटर आहे. हम्पीमध्ये 300पेक्षा जास्त मंदिरे आहेत. त्यामुळं येथे नक्की काय पाहायला पाहिजे ते कळत नाही. आपण मंदिराचे पडलेले भाग भग्नावशेष हे पाहून परत येतो. म्हणून आज आपण मुख्य मंदिरे सोबतच महत्त्वाचे पॉईंट्स या ठिकाणी पाहणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी हम्पीमधील 2 महत्त्वाचे स्पॉट सांगणार आहेत. ते बऱ्याच लोकांना माहीत नसल्यामुळे न पाहता घरी येतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हम्पीमधील पहिले इम्पॉर्टंट मंदिर म्हणजे विरूपाक्ष टेम्पल. हे भगवान शंकराचे भव्य मंदिर असून हे एकमेव मंदिर असे जिथे दररोज पूजा केली जाते. विरूपाक्ष टेम्पल हे हम्पीचा सेंटर पॉईंट देखील आहे. हम्पीचं खूप जुनं आणि प्रसिद्ध मंदिर म्हणजे विरूपाक्ष मंदिर. हे भगवान शिवाचं मंदिर आहे. इथली जागा खूप शांत आहे आणि मंदिराची वास्तू खूप सुंदर आहे. आजही इथे पूजा केली जाते. इतिहास, श्रद्धा आणि सुंदरता एकाच ठिकाणी पाहायला मिळते. मंदिरात आत प्रवेश केल्यावर डावीकडे लक्ष्मी नावाचे हत्तीण आहे, जिला ऐश्वर्याचं प्रतीक समजलं जातं. त्यामुळे बरेचसे लोक लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायला जात असतात. हे छोटू रुको जरा, छोटू आगे हो जा. विरूपाक्ष टेम्पल म्हणजेच भगवान शंकराचे दर्शन करून बाहेर आल्यानंतर पवित्र असे पाण्याचे मोठे कुंड पाहायला मिळते. हम्पी हे कर्नाटकमधील एक ऐतिहासिक ठिकाण आहे. इथे एकेकाळी विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. 14व्या शतकात हे साम्राज्य खूप मोठं आणि श्रीमंत होतं. त्या काळी हम्पी हे शिक्षण, व्यापार आणि धर्माचं मोठं केंद्र होतं. येथे अनेक सुंदर मंदिरे आणि दगडी इमारती आहेत. प्रत्येक इमारतीवर कोरीव काम केलेलं आहे. विरूपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर, लोटस महाल आणि स्टोन रथ ही काही प्रसिद्ध ठिकाणं आहेत. युनेस्कोने हम्पीला जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केलं आहे. जगभरातून पर्यटक इथे येतात. अनेक विदेशी पर्यटक हम्पीला शांत आणि आध्यात्मिक ठिकाण असं म्हणतात. स्थानिक लोक अजूनही इथल्या मंदिरात पूजा करतात. हम्पीतील सर्वात मोठं 12 फूट उंच शिवलिंग एका दगडातून बनवले असून त्या भोवती कायम पाणी असतं. भगवान विष्णूंचा अर्धसिंह अर्धमानव अवतार असलेला उग्र नरसिंह यांची मूर्ती 22 फूट उंचीची आहे. हम्पीत फिरताना जुन्या मोठ्या दगडी कमानी दिसतात. या कमानी शहरांच्या संरक्षणासाठी वापरल्या जातात. येथील मंदिराजवळच्या कमानी खास प्रसिद्ध आहेत. आजही या मजबूत कमानी इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. आता आपण विजय विठ्ठल मंदिराला चाललेले आहोत. तर या ठिकाणी या मंदिराची एंट्री फी पर हेड 40 रुपये आहे. हे मंदिर पार्किंगपासून 1 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे आम्ही बॅटरीची गाडीने चाललेलो आहेत. बॅटरीच्या गाडीचे तिकीट पर हेड 20 रुपये आहे. बॅटरीची गाडी असण्याचं कारण या ठिकाणी पोल्युशन होऊ नये म्हणून बॅटरीच्या गाडीचा वापर केला जात आहे. हम्पीतील विजय विठ्ठल मंदिराजवळ पाहायला खूप काय आहे आणि या मंदिरापर्यंत पोहोचायला बॅटरी गाड्या म्हणजे एकदम सोपा आणि सोयीचा पर्याय आहे. हम्पीमधील पुढील महत्त्वाचे मंदिर म्हणजे विजय विठ्ठल मंदिर. थोडक्यात त्याला विठ्ठल मंदिर असे म्हणतात. या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे रथ. हा रथ इतिहासाच्या पुस्तकातही याचा समावेश केलेला आहे, उल्लेख आहे. विजय विठ्ठल मंदिर हे हम्पीमधील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूंच्या विठ्ठल रूपाला समर्पित आहे. तर कर्नाटकमध्ये आपल्याला महाराष्ट्रातील लोक, आपली लोक, सोलापूर जिल्ह्यातली लोक भेटलेली. तर त्यांना त्यांचा अनुभव हम्पीमध्ये येऊन त्यांना कसं वाटलं किंवा काय काय पाहिलं त्यांचा अनुभव आपण शेअर करूया. मी लक्ष्मी बसवराज ड्रायव्हर, तालुका दक्षिण सोलापूर आणि आम्ही महाराष्ट्र. म्हणजे इथं सगळं खूप काही बघण्यासारखं आहे. म्हटलं तर जास्त करून विजय इथं विठ्ठल मंदिर आहे आणि 50 रुपयाचे जे रथ आहे ना पैशावर तो ह्याच्यामध्ये
रोटावर. आणि खूप काही बघण्यासारखं आहे. कमीत कमी 4 दिवस तर लागते तिथं बघण्यासारखं म्हणलं तर. आणि जास्त करून हा मंदिर आम्हाला आवडलेलं आहे. या मंदिरातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे रथ. हा रथ आपल्याला 50 रुपयाच्या नोटेवरही पाहायला मिळतो. तसेच या रथाचे इतिहास पुस्तकातही समावेश झालेला आहे. मग असे सांगितल्याप्रमाणे हा जो रथ आहे हा रथ 50 रुपयाच्या नोटेवर छापला गेलेला आहे आणि ह्याला नाव आहे स्टोन चॅरियट. स्टोन चॅरियट म्हणजे विजय विठ्ठल मंदिरातील दगडात कोरलेला सुंदर रथ. हा रथ गरुडाच्या वाहनाचं प्रतीक मानला जातो. त्यावर सुंदर कोरीव काम आहे. आज स्टोन चॅरियट हे हम्पीचं ओळखचिन्ह मानलं जातं. आपण पाहिलेल्या 50 रुपयाच्या नोटेवरील रथासोबतच ह्या मी दाखवतो ह्या म्युझिक पिलर आहेत. या म्युझिक पिलरमधून संगीत म्युझिक निर्माण होत असते. परंतु सध्या या म्युझिक पिलर वापरायला परवानगी नाही. विजय विठ्ठल मंदिरात काही खास दगडी स्तंभ आहेत. जेव्हा त्यांना हलकं टकटक केलं जातं तेव्हा संगीतासारखे आवाज येतात. म्हणून त्यांना संगीत स्तंभ म्हणजेच म्युझिकल पिलर्स म्हणतात. यातून निघणारे आवाज वाद्यांसारखे वाटत असून ऐकायला खूप गोड आणि आश्चर्यकारक वाटतं. हे सर्व स्तंभ एका दगडातून कोरलेले आहेत आणि आतून कसे आवाज येतात हे आजही एक रहस्य आहे. म्हणून हे मंदिर भारतीय शिल्पकला आणि स्थापत्यकलेचं अद्भुत उदाहरण मानलं जातं. संपूर्ण मंदिर खूप भव्य, नाजूक आणि सुंदर कोरीव कामांनी सजलेलं आहे. विठ्ठल मंदिराच्या आजूबाजूला महत्त्वाची शिल्पे आणि राजवाड्याची भग्नावशेष आहेत. या ठिकाणी विजयनगरचा राजाही राहत होता. या मंदिराच्या आजूबाजूला अनेक प्राचीन मंदिरे, दगडी मंडप आणि कोरीव खांब असलेली सुंदर ठिकाणं आहेत. त्यासोबतच तुंगभद्रा नदी किनारी अनेक लहान मंदिरे पाहायला मिळतात. विजय विठ्ठल मंदिराचा परिसर मोठा असल्यामुळे पर्यटकांसाठी बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या उपलब्ध असतात. त्या गाड्या शांत, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक असल्यामुळे प्रवास सुखद आणि आरामदायक होतो. जस्ट आम्ही हम्पी पाहून आता बदामीला निघालेले आहेत. तसं हम्पी पूर्ण पाहिजे म्हणलं तर 2 दिवस लागणार आहे. आम्ही फक्त जे फेमस आणि मेन पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. कार्तिक, तुला काय सांगता येईल, कसं वाटलं पाहिजे हम्पी छान तिथं डिटेलिंग असली भारी दिली. एका पिलरवर एवढं भारी भारी देवांची त्याची ते काढलेले. आम्हाला अजून फिरायचं होतं पण पावसामुळे जास्त फिरता आलं नाही. हम्पीचं काही सांगशील? हम्पी एक हिस्टॉरिकल प्लेस आहे. आम्हाला आवडलं. प्रत्येक पिलरवरचं कोरीव काम खूप छान केलेलं होतं. ते जास्त आवडलं. असं आर्किटेक्ट होतं ते की वाटत नव्हतं माणसाने बनवलेलं आहे. 50 रुपीजच्या नोटवर जो चॅरियट स्टोन आहे तो आज आम्ही तो रिअल मध्ये प्रत्यक्षात बघितला. तर हे मला खूप छान आवडलं. मला मिताली, खूप छान एक्सपिरियन्स होता. झोपली नाही का आज? आता झोपेल ना ते. हा, आता टाइम झालाय झोपायचा. भूषण काय सांगते? असं वाटत नाही हम्पी शहर बघून किंवा हम्पीचे जे त्यांनी स्ट्रक्चर जे केलेले आहे की ते इमॅजिन नाही करू शकत की हे हँडमेड असतील किंवा मॅनमेड असतील असं. आणि आत्ताच्या काळामध्ये जर डिझायनिंग आणि आर्किटेक्चर फार इझिली टूल्स अवेलेबल असतात. कम्प्युटरच्या जरियाने आपण डिझाईन बनवू शकतो. पण ह्या ज्या डिझाईन्स आहे हे जे त्यांनी स्ट्रक्चर केलेलं आहे हे मला तरी वाटतंय की ती कम्प्युटराईजचं पण एवढं म्हणजे प्रॉपरली करू नाही शकणार जे आत्ता केलेलं आहे. आता जी ए आय आलेली ते नाही करू शकत का? कोणतीच मशीन करू कोणतीच मशीन नाही करू पण नाही करू शकत. शकत. असं वाटतच नाही की हे माणसांनी केलेलं आहे. हे मॅन्स क्रिएशन नाही वाटत, गॉड क्रिएशन असं वाटतं की देवानीच बांधलेलं आहे. कोरलेली आणि ती पण एकदम प्रॉपर वेने कोरलेली आहे. ते वाटतच नाही की. आणि तेव्हाच्या काळी तर एवढे इन्स्ट्रुमेंट पण नव्हते ते कोरण्यासाठी. तर जेवढे काही होते तर तेवढ्या याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर असं केलेलं आहे कोरीव काम त्याच्यावर. आणि नक्कीच छान प्लेस आहे. तर तुमच्या पण मुलांना घेऊन एकदा नक्की दाखवावी की काय काय एकदा व्हिजिट करा हम्पी. एकदा नक्की व्हिजिट करा. ही ऐतिहासिक गोष्टी तुमच्या मुलांना पण समजायला हव्या. त्याच्यामुळे त्यांना पण एकदा नक्की घेऊन या प्लेसवर. बस, थँक्यू. आणि हम्पी पाहण्यासाठी विशेष म्हणजे आज दुपारचं लंच कोणी केलं नाही. पाऊस पण आता पाऊस जसा उघडला तर असं ठरवलं की पहिला हम्पी पाहून घेऊ, पाऊस नाही तर.